नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। माझा हाच पहिला ब्लॉग आहे आणि हा माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात मी पनवेलपासून करतो आहे। या पनवेलपासून प्रवास सुरू करताना माझ्याबरोबर आहेत साहिल सावंत, मनीष पवार आणि माझ्या आत्या। असा मंद असा वारा सुटले आणि त्याच्यामध्ये पाऊस देखील पडतो आहे। या पावसाच्या झुळूकमध्येच येते आणि गारवा मनामध्ये भिडून जातो आहे। या गारव्यामधून आम्ही प्रवास करतो आहे। सकाळी बरोबर 5:30 वाजता आम्ही पोचलो। त्याच्यानंतर मी झोपल्यानंतर मला मम्मीने 8:30 वाजता मला उठवलं बळजबरीने। मला उठायची इच्छाच नव्हती, कारण मस्त गार हवा लागत होती आणि पाऊस पडल्यामुळे चांगली झोप लागत होती मला। पुढे काय, अण्णा आला की गाडी घेऊन बोलतो की जाऊया आता गावामध्ये फिरायला। गावाचा फेरफटका मारण्यासाठी आम्ही निघालो। मग या फेरफटक्यामध्ये आम्ही माझे मित्र मिळून देसाईकडे गेलो। त्यानंतर मग आम्ही भार्गव मस्के यांचा बैल पाहण्यासाठी गेलो होतो। असा आमचा प्रवास पुढे चालत राहिला। गावचा फेरफटका मारल्यानंतर मग मी घरी पोचलो। दुपारी बघतोच काय तर सौरभ आणि बंटू माझी वाटच बघत होते। बंटूला आम्ही शिटी मारायला शिकवत होतो, पण त्याला काही मारताच येत नव्हती, तरी देखील आम्ही त्याला शिकवत होतो। खूप मजा आली। शेतकऱ्याचा मुलगा म्हटल्यानंतर रॉयल कारभार होणार की राव। त्या दिवशी आमच्या ग्रामपंचायतमध्ये खतांचा वाटप होत होता। त्यानंतर पप्पा त्या खताच्या वाटपासाठी गेले होते। त्यांनी खत आणलं आणि काय आमच्या घराजवळ का गाडी येत नव्हती। पप्पांनी माझ्या डोक्यावरती खताची गोणी ठेवली। त्याच्यानंतर काय मी टक्कामक्का करत मी आणली की नाही राव घरात। मेच्या लास्ट आठवड्यामध्ये पेरणी झाली आणि आतापर्यंत 15 दिवस झाले आहेत। पावसाचा जोर देखील चांगला आहे। वापसांना चांगला जोर येण्यासाठी आम्ही सेंद्रिय खताची फवारणी करायला आम्ही निघालो। माझ्याबरोबर पप्पा होते आणि त्यावेळी शेतीची पाहणी देखील केली। खेकड्यांचा खूप त्रास होत होता, त्याच्यावर देखील प्रतिबंधक उपाय देखील आम्ही केले। अशा प्रकारे माझ्या दिवसाची सांगता झाली। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला मोटिवेशन करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।